मराठी कथा अगम्य. आजचा दिवस खूप खास होता, पण फक्त वरद आणि त्यांच्या आईसाठीच. वरदचा 13वा वाढदिवस. वरद 13 वर्षाचा झाला होता, पण वागायला अगदी लहान मुलासारखा. जन्मताच एक स्पेशल चाइल्ड असा टॅग घेऊन आलेला वरद नीतासाठी सर्वस्व होता, पण फक्त नीतासाठीच तिच्या जीवनाचा तुकडा होता तो. पण वरदचे बाबा मात्र त्याला एक ओझं मानत. नीताच्या दुसरं मूल ही होऊ देणार नाही, तो माझ्या वरदवर अन्याय होईल, या निर्णयावर नाराज होऊन दोघांना कायमचे सोडून निघून गेले. आता वरद आणि नीता यांचे एक वेगळे विश्व निर्माण झाले. आज वरदचा वाढदिवस. त्यांच्या इच्छे खातर दोघे जंगलामध्ये फिरायला गेले. वरदला प्राण्यांचे विशेष आकर्षण होते. वरदचे 2 मित्र आकाश आणि गगन मिळून जंगलामध्ये आनंदाने हुंदडत होते. एका झाडाखाली वरदला काहीतरी चमकताना दिसले. जवळ जाऊन बघताच एक वेगळाच प्राणी निपचित पडलेला बघून कुतूहलाने वरदने त्याला जवळ घेतले. तो प्राणीसुद्धा वरदला बिलागला. तितक्यात आईची हाक आली, "चला मुलांनो, घरी जायचंय आता. चला लवकर, मग केक कापायचाय ना." वरद, गगन, आकाश निघाले, पण त्या प्राण्याच्या केविलवाण्या नजरने त्यांचा पाय काही निघेना. आता काय करावे? याला घरी घेऊन जाऊया, आईला सांगून काहीतरी तिघांचे एकमत झाले आणि वरद त्या प्राण्याचा हात धरून निघाला, पण त्याला चालताना येत नव्हतं. एकच छोटासा पाय होता. शेवटी त्याला पाठीवर घेऊन नीताला कळू न देता तिघे निघाले. घरी जाताच छान सेलिब्रेशन झालं. वरदचं कशातच लक्ष नव्हतं. त्याला सारखं त्या प्राण्याबद्दल आकर्षण वाटत होतं आणि कुतूहल निर्माण झाले होते. सगळे मित्र गेले. नीता आवराआवरी करत होती. संधी साधून वरद त्यांच्या खोलीमध्ये गेला. तो प्राणी पलंगाखाली निपचित पडलेला होता. वरद हळूच त्यांच्याजवळ गेला, तसा तो पुन्हा एकदा वरदला बिलगला. विचित्र पण गोड असा तो प्राणी वरदने पहिल्यांदाच पाहिला होता. तो कोण आहे, कुठून आलाय, काहीच कळत नव्हतं. त्यांच्याशी कसं बोलावं यांचा उलगडा होत नव्हता. तो प्राणी वरदचा हात हातात घेऊन काहीतरी अगम्य भाषेत पुटपुटू लागला. तसा वरद घाबरला आणि दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या प्राण्याने त्यांचा हात खूप घट्ट धरून ठेवला होता. वरदला काही केल्या सुटका करून घेता येत नव्हतं, त्यामुळे तो खूप घाबरला आणि जोरात ओरडणार इतक्यात, "हॅलो, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे. मी एका मंचेस्टर नावाच्या ग्रहावरील प्राणी आहे," असे मोडक्या तोडक्या भाषेमध्ये अडखळत बोलू लागला. वरद एकदम एक्साइट झाला. हे खरं असेल असं त्याला वाटत नव्हतं. मग त्या प्राण्याने त्यांची पूर्ण माहिती दिली आणि त्यांचे आई बाबा आणि एक बहीण भारतामध्ये संशोधनासाठी आले होते, पण त्यांची बहीण जंगलामध्ये हरवली आणि तिला शोधण्यासाठी तोही आईबाबांपासून दूर गेला. आई बाबा आम्हाला शोधत राहिले, पण आम्ही भेटलोच नाही. आम्ही सगळे एका ब्रँडद्वारे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो, पण माझ्या बँडची बॅटरी संपली आणि माझ्या बहिणीचा बँड मला झाडाखाली सापडला, त्यामुळे तिला शोधता आलेलं नाही आहे. मी आता तुझा हात धरून माझ्या वेव्हजद्वारे तुझी भाषा शिकलो आणि आता तुझ्याशी बोलू शकतो. मला मदत करशील का? माझ्या बहिणीला शोधून मला माझ्या आईबाबांकडे परत जायचं आहे. वरदने त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण कसं करणार होता तो मदत? तो स्वतःच एक स्पेशल चाइल्ड होता. "माझं नाव वरद." "माझं नाव काय रे मित्रा?" यावर त्याने आपलं नाव अगम्य असल्याचं सांगितलं. अगम्यने त्याच्या ग्रहाची माहिती वरदला सांगितली. त्याला फारसे काही कळले नव्हते, पण तो ग्रह पृथ्वीपेक्षा खूपच प्रगत होता इतके कळले. अगम्य जरा दिसायला विचित्रच होता. त्याला एक मोठा आणि एक छोटा डोळा होता. कान खूप मोठे आणि डोक्यावर छोटासा अँटेना होता. मान नावाचा प्रकारच नव्हता आणि 3 हात, पण पाय एकच होता. मोठ्या पोटावर एक पॅकेट सारखं काहीतरी होतं. असा हा अगम्य नावाप्रमाणेच अगम्य असा होता. "तू काय खातोस? भूक लागली असेल तर?" "आणि तुला भूक लागली असेल ना?" "हो रे, खूप भूक लागली. मला प्लास्टिक लागतं. तुझ्याकडे काही आहे का प्लास्टिकचं? ते मला दे लवकर आणि तोपर्यंत माझा हा बँड चार्ज करतो." असे म्हणून अगम्यने त्यांच्या पोटावरच्या
पॅकेटमधून एक छोटीशी पिन काढून बँडसोबत चार्जिंगला लावली. वरदने त्यांचा प्लास्टिकचा टिफिन अगम्यला दिला. अगम्यने पुन्हा त्यांचा पॉकेटमधून एक छोटा बॉक्स काढला. त्यात स्वतःच्या हाताने टिफिनचे बारीक बारीक तुकडे अगदी सहजपणे करून टाकले आणि पुन्हा तो बॉक्स पोटामध्ये ठेवून दिला. डोळे विस्फारून बघणाऱ्या वरदला त्याने समजावले, अरे हे माझं पोट आहे, आम्ही असेच खातो. आता उद्यापर्यंत मला काही लागणार नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत वरदने कमालच केली. नेहमी टीचरचा ओरडा खाणाऱ्या वरदने सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी पटापट आणि अचूक दिली. आज त्यांनी फुटबॉल मॅच होता. वरद नेहमीप्रमाणेच एक्स्ट्रा प्लेयर होता. बुद्धीबरोबरच वरदची शारीरिक क्षमतासुद्धा कमी असल्यामुळे त्याला कोणी टीममध्येही घेत नव्हते. पण आज एक मुलगा आजारी पडला आणि वरदला खेळायला चान्स मिळाला. आज टीम नक्की हरणार असे वाटत असतानाच वरदने एकावर एक असे गोल मारून टीमला जिंकवले. सगळेजण डोळे विस्फाटून वरदला खेळताना पाहून मंत्रमुग्ध झाले होते. वरदला सगळ्यांनी उचलून धरले आणि एकच जल्लोष केला. इतकी शक्ती आणि बुद्धी अचानक कशी आली तेच वरदला कळेना. वरदला त्यांच्या परफॉर्मन्ससाठी ट्रॉफी देखील मिळाली. खुशीतच घरी जाताना त्याने आकाश आणि गगनला अगम्यच सिक्रेट सांगितलं. दोघांनाही अगम्यला भेटण्याची खूप घाई होती. घरी जाताच वरदच्या हातामध्ये ट्रॉफी बघून नीताला आभाळ ठेंगणं झालं असं वाटलं. तिने डोळे भरून वरदची दृष्ट काढली. थोड्या वेळातच आकाश आणि गगन आले. वरदच्या खोलीमध्ये अभ्यास करतो असे सांगून ते अगम्यला भेटले. आता तो त्यांचेही मित्र झाला होता. सगळ्यांनी मिळून आधी अगम्यच्या बहिणीला अग्नीला शोधायचं ठरविलं. खेळायला जातो असं घरी सांगून तिघेही जंगलामध्ये निघाले. अर्थात अगम्यला सोबत घेऊन. पण लपून सगळीकडे शोधताना आकाशला एका दरीमध्ये काहीतरी चमकताना दिसलं. सगळे जायला निघाले, पण जाणार कसं? खूप खोल होती ती दरी आणि अगम्यने त्यांच्या पॉकेटमध्ये काहीतरी काढलं आणि सगळ्यांना काही कळायच्या आत एक मशीनच्या साहाय्याने ते दरीत पोहोचले. ती अग्नीच होती, पण तिची बॅटरी पूर्ण संपलेली होती. मग सगळे घरी आले. अग्नीला खायला घालून तिला चार्ज केले आणि दोघा बहीण भावांनी छोट्या मित्रांची खूप आभार देखील मानले होते. या एलियन्सकडे अनोखी शक्ती होती. त्यामुळेच वरद आता अगदी हुशार आणि चपळ झालेला होता. आता एलियन्सला परत त्यांच्या ग्रहावर पाठवायचे होते. पण या लहान मुलांवर कोण विश्वास ठेवणार? वरदने मग त्यांच्या आईला हे काही सगळं सांगितलं. आधी नीतांचा विश्वास नाही बसला, पण मग प्रत्यक्ष पाहिल्यावर तिची खात्री पटली. नीता मग त्यांच्या विज्ञान शिक्षकांना भेटली. साठे सरांनी खूप प्रयत्न करून या घटनेची सखोल तपासणी केली. आपल्या गावामध्ये UFO आल्याची पुष्टी त्यांना काही शास्त्रज्ञ मंडळांनी दिली. त्यांचे या विषयांवर संशोधन सुरूच होते. या मुलांचे सगळ्यांनी भरभरून कौतुक केले. अगम्य आणि अग्नीच्या मदतीने सिग्नल पाठवायला सुरुवात केली आणि पथक प्रयत्नानंतर यश आले. एका गुड सिग्नलद्वारे अगम्य आणि अग्नीला परत नेण्यासाठी त्यांचे आईबाबा येणार असल्याचे त्यांना समजले. पण हे अगदी गुप्त ठेवले जरुरी होते. अगम्यने हे सगळे शास्त्रज्ञ मंडळीपासून लपविले. वरदला गुपचाप सांगून त्या दोघांना तिथून बाहेर काढण्याची विनंती देखील केली. वरदने शर्थीचे प्रयत्न करून अगम्य आणि अग्नीला चुपचाप जंगलामध्ये नेले. त्यांच्या सुपर पॉवरमुळे त्याला हे शक्य झाले. जंगलामध्ये अगम्य आणि अग्नींचे आई बाबा आले. वरदचे खूप आभार मानून त्यांनी त्यांना सुपर पॉवर दिल्या आणि सोबत त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी बँडसुद्धा दिला. अचानक आरडाओरडा ऐकू आला. एलियनला पकडायला सगळे येत होते. वरदने ताबडतोब त्या सगळ्यांना परत जायला सांगितलं आणि एकट्याने लोकांना थोपवून धरलं. शास्त्रज्ञ या गोष्टीमुळे वरदला खूप ओरडले. त्यांना एलियन्सला पकडून सगळी माहिती मिळवायची होती. फक्त नीता आपल्या मुलांच्या बहादुरीमुळे खुश होती. आता त्यांच्या जीवनात आनंद परत आला होता. काही वर्षातच वरद हा एक नामांकित शास्त्रज्ञ देखील झाला होता
आणि यात सगळ्यात मोठा वाटा असणाऱ्या अगम्यला तो कधीच विसरला नाही. अजूनही या एलियन्सशी त्यांची मैत्री अबाधित होती आणि आहे देखील. अशाच प्रकारे आजची आपली अगम्य ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.